हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या काकूंना, मावशींना सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या घरात सुख समृद्धी येऊ, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो, तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खूप खास आहे. महिलांचा आवडता सण आहे. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी आपल्याला सौभाग्य मिळावं, सौभाग्याची प्राप्ती व्हावी, यासाठी प्रत्येक महिला पूजा करत असते, उपवास करत असते. तर या दिवशी उपवास कशा पद्धतीने करायचा? शास्त्रोक्त पद्धतीने या दिवशी बाहेर किंवा घरात तुम्हाला पूजा करायची असेल तर कशा पद्धतीने करा, कोणते मंत्र म्हणायचे, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या, कोणत्या रंगाची साडी घालणे या दिवशी शुभ आहे, योग्य पद्धतीने उपवास कशा पद्धतीने करायचा, प्रेग्नंट महिलांनी पूजा करायची का, कशा पद्धतीने करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. कारण या दिवशी वटपौर्णिमा आहे, म्हणजे या दिवशी पौर्णिमा आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 3 वस्तू जाळायच्या आहे. या वस्तू जाळल्याने घरातली नकारात्मकता दूर होते, लक्ष्मीचा आपल्या घरात प्रवेश होतो, आपल्या घरातली दरिद्री निघून जाते. विष्णू पुराणात सांगितले गेले आहे की आपल्या घरात लक्ष्मी 7 वेळा, म्हणजे दिवसातून 7 वेळा ती आपल्या घरात प्रवेश करत असते. तर तिचं स्वागत व्हायला पाहिजे, म्हणजे 7 वेळा ती आपल्या घरात येते. तर दरिद्री आपल्या घरातून दूर व्हावी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. महिलांनी खास करा हा उपाय. महिला नसतील तर बाकीच्यांनी केलं तरी सुद्धा चालेल, परंतु महिलांना करावंच लागतं कारण आपण घरी असतो. तर हा उपाय तुम्ही करू शकता. या उपायाला तुम्हाला फक्त 3 वस्तू लागणार आहे आणि वेळ किती लागेल तर मोजून तुम्हाला फक्त 2 मिनिटं याला द्यायचे आहे. त्यानंतर बघा, तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होणार आणि तुमच्या घरात तुमचा प्रवेश होणार आहे. हे 3 वस्तू जाळत असताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तो कशा पद्धतीने लावायचा, कुठे लावायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. खूप महत्त्वाचं आहे, महिलांसाठी तर खूप महत्त्वाचं आहे. काय होतं, आपल्या घरात नकारात्मकता येते आणि आपल्या घरात वाद होतात, आपल्या घरात कुठलीही चांगली गोष्ट होत नाही, यशाचे मार्ग मोकळे होत नाही आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो. का होतो? कारण आपण पौर्णिमा, जे काही विशेष दिवस असतात ते दिवस सोडून देतो. या दिवशी काहीतरी सेवा करायची असतात, काहीतरी उपाय करायचे. तर पौर्णिमेच्या या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या, सत्यनारायण कशा पद्धतीने करायचं, याबद्दल सुद्धा माहिती येणार आहे. आता तुम्हाला जी माहिती द्यायची आहे ती म्हणजे उपाय. आता तुम्हाला उपाय संध्याकाळी करायचा आहे वटपौर्णिमेला. जर तुम्ही जॉब करत असणार तर तुम्ही संध्याकाळी, म्हणजे प्रदोष काळात हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 5:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर लागणार आहे. भीमसेनी कापूर घ्यायचा प्रयत्न करा, फक्त भीमसेनी कापूर. कारण भीमसेनी कापरामध्ये जे अँटीबॅक्टेरियल असतात, म्हणजे सायंटिफिकली जर आपण बघितलं तर त्यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे त्याच्याने काय होतं की तो आपण जेव्हा कापूर पेटवतो तर त्यामुळे जे जीवाणू, किटाणू असतात सूक्ष्म, ते सगळे जळून जातात. आपल्या घरातली रोगराई दूर होते. आणि जर आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर भीमसेनी कापूर जाळल्यानंतर आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते, आपल्या घरातली दरिद्री दूर होते आणि आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. म्हणून भीमसेनी कापूर घ्यायचा प्रयत्न करा. नसेल तर तुम्ही दुसरा घ्या. तुम्हाला कापूर जास्त लागणार आहे, कापूर कमी घ्यायचा नाही, थोडासा जास्तच घ्यायचा आहे, म्हणजे जास्त वेळ आपल्याला ते पेटवायचं आहे. आता ही झाली पहिली वस्तू. नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. जास्तीत जास्त प्रयत्न भीमसेनी कापराचा करा, कारण याचा उपयोग तुम्हाला जास्त होणार आहे. आता यानंतर काय घ्यायचं, तांदूळ घ्यायचे, थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे. जे तुम्ही पिरियड्समध्ये वापरले असेल ते घेऊ नका. ज्यांना तुम्ही हात लावला नसेल ते घ्यायचे. डब्यात कसा आपला हात लागत असतो म्हणून सांगते मी. तर तांदूळ घ्यायचे, अखंड तांदूळ असावा. बासमती घ्या किंवा जिरा राईस घ्या, म्हणजे तुटलेला फुटलेला नसावा. यासोबत तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहे, अखंड लवंग. ज्यांना तुम्ही पिरियड्समध्ये हात लावला नसेल अशाच लवंग घ्यायचे आहेत. कारण लवंग या माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि त्या आपल्याला तिला अर्पण करायचे असतात. तर त्यामुळे लवंगांचा अपमान करू नका. लवंग घेताना चांगलीच लवंग घ्यायची आहे. आता काय करायचं, तांदूळ घ्यायचे. आता तुम्ही जर सत्यनारायणाची पूजा मांडली असेल तर पौर्णिमेला बऱ्याच महिला सत्यनारायण करतात, तिथे सुद्धा तुम्ही बसून हा उपाय करू शकता. तर तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला
जो तुम्ही तांदूळ घेतले आहे ते वाटीत तुम्हाला घ्यायचे, किंवा तुमच्याकडे असं असेल बघा कापूर पेटवायची कापूरदानी, तर यात सुद्धा तुम्ही पेटवू शकता. यात तुम्हाला ते कापूर, ते 2 लवंग आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे, म्हणजे तांदळावर कापूर आणि लवंग ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जिथे तुम्ही पूजा मांडली किंवा तुम्ही पूजा करत नसता सत्यनारायणची, तर तुम्ही लक्ष्मी मातेसमोर भगवान विष्णूसमोर बसा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, नसेल शक्य तर तेलाचा लावा, पण जास्तीत जास्त प्रयत्न शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाच लावायचा करा. ते लावल्यानंतर धूपदीप लावल्यानंतर तुम्हाला तो दिवा तुम्हाला तो कापूर पेटवायचा आहे. आता हे पेटल्यानंतर तुम्हाला त्याचा धूर घरभर फिरवायचा आहे. प्रत्येक घराचा कानाकोपऱ्यात सोडायचा नाही, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून द्यायचे आहेत. प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यात ते फिरवायचं आहे. आणि फिरवत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे की माझ्या घरातली नकारात्मकता दूर होते आहे आणि लक्ष्मीचा माझ्या घरात प्रवेश होतो आहे. माझ्या घरातली दरिद्री दूर होते आहे, माझ्या घरातली इडापिडा दूर होते आहे, लक्ष्मी माझ्या घरात आगमन करत आहे, लक्ष्मी मातेचं मी स्वागत करत आहे, असा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. इतका जबरदस्त पॉवरफुल हा उपाय. मी प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करत असते, तुम्ही सुद्धा करा. तुम्ही हा उपाय करणार ना, तुमच्या घरात काहीच राहणार नाही. बरेच मला प्रश्न येत असतात, ताई ही समस्या आहे, ती समस्या आहे. प्रत्येक समस्येतून तुम्ही मुक्त होणार आहात. पैशांचे तुमचे मार्ग होतील, यशाचे मार्ग मुक्त होतील. आता हा उपाय केल्याने काही गबाळ पैसा येणार नाही, खूप म्हणजे तुम्हाला पैसा मिळणार आहे, लाखो करोडोची प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल, किंवा वरून पैसा पडणार आहे नाही, तर तुम्हाला मनशांती मिळेल, घरातली नकारात्मकता दूर होईल. आणि यासोबत नकारात्मकता दूर झाली तर आपल्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. आपण कुठून ना कुठून नकारात्मकता आणत असतो, आणि लक्ष्मीचा प्रवेश झाल्यानंतर आपल्या घरात सगळे पैशांचे किंवा जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ही गोष्ट होत असते, म्हणून हे उपाय करत चला. आता हे जाळल्यानंतर काय करायचं, तर सकाळी हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे, हे सांगायचं राहिलं. रांगोळी वगैरे काढली त्यानंतर बाहेर जायचं, म्हणजे आपला जो मेन डोर असतो तिथे बाहेर जायचं, आणि उंबरा असतो बघा आपला, तर उंबऱ्यावर तुम्हाला ते जो कापूर तुम्ही पेटवला तो ठेवायचा आहे. तो जळतच राहायला पाहिजे, म्हणजे विझल्यावर नाही ठेवायचा आहे तो, म्हणजे तुमचा कापूर विझायला नको. कापूर पेटलेला असतो तेव्हाच, म्हणजे घरात फिरवल्यानंतर तुम्हाला उंबऱ्यावर तो ठेवायचा आहे, म्हणजे उंबऱ्यावर जळू द्यायचा. आणि तो जळतो आहे तोपर्यंत तुमचा जो मेन डोर आहे तो उघडा पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार त्यावेळेला सगळे घरातले दरवाजे खिडक्या सगळ्या उघड्या ठेवायच्या, लावायचं नाही, म्हणजे आपल्याला घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे, म्हणून हे करायचं. आता यानंतर जो पिंपळाचा उपाय आहे तो म्हणजे पिंपळ वृक्ष तुमच्या घराजवळ कुठे असेल आसपास, म्हणजे दुसरा उपाय सांगते मी, जे आपल्याला दीपदान करायचं आहे. तर तुम्हाला जिथे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. सकाळी शक्य असेल तर सकाळी तुम्ही जल अर्पण करू शकता. तसं आपण अमावस्याला म्हणजे पिंपळाला हात लावत नाही, म्हणजे टच करत नाही, परंतु पौर्णिमेला तुम्ही करू शकता. सकाळी तुम्हाला करायचं असेल तर जल अर्पण करा, नसेल शक्य तर संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तिथे पिंपळाच्या झाडाखाली जायचं, म्हणजे हे पण तुम्हाला 8 वाजेपर्यंत करून घ्या, जास्त उशीर करू नका. तर संध्याकाळी तिथे जायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा, नसेल तर साधा घेतला तरी सुद्धा चालेल. तो दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावायचा. त्याची वात दक्षिणेकडे करायची नाही. आपण अमावस्याला दिवा लावतो तो दक्षिणेकडे वात करतो, परंतु आता जर तुम्ही तेलाचा लावला तरी सुद्धा दक्षिण सोडून तुम्ही कुठल्याही दिशेला ती वात करू शकता. आणि जर तुपाचा दिवा असेल तर ती फुलवात असते, त्याचा काही प्रश्न येत नाही. तर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11, 21, 51 किंवा 108 वेळा तिथे बसून जप करायचं आहे. आणि भगवान विष्णूंना तुमची काय मनोकामना आहे ती तुम्हाला सांगायचं. नक्कीच भगवान विष्णू ती तुमची पूर्ण करणार आहे, यात काही शंका नाही. त्यानंतर घरी यायचं. आणि तुम्हाला जर शक्य नसेल, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी असं तसं, तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जा उपाय करायला, दीपदान करायला. म्हणजे दिवा घेताना हे पण लक्षात ठेवा की तुम्हाला दीपदान करायचं. दीपदान म्हणजे तो दिवा घरी आणायचा नाही. पितळी घ्या, तांब्याचा घ्या, कुठला घ्या, किंवा पणती घ्या, तुम्हाला तिथेच तो दिवा सोडायचा आहे, घरी आणायचा नाही. आणि त्याला आसन द्यायचं, अक्षदांचं आसन द्यायचं, किंवा एखादी डिश घ्या खाली, असं डायरेक्ट खाली दिवा ठेवायचा नाही, किंवा फुलांचं आसन द्या. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला, म्हणजे जर तुम्हाला शक्य नसेल की म्हणजे आम्हाला आमच्या घरात अजिबात म्हणजे पिंपळाचं झाडच नाही, आम्ही जाऊ शकत नाही, तर तुम्ही तुमचा जो मेन डोर आहे, मेन डोरच्या बाहेर निघायचं. आता हा मेन डोर आहे, इथे मी उभी राहिली, तर उभं राहिल्यानंतर माझी डावी साईड, लेफ्ट साईड, डाव्या बाजूला तो दिवा लावायचा आहे. आणि त्याची वात दक्षिणेकडे करायची. मी दक्षिण दिशा सोडून पूर्व, पश्चिम, उत्तरेला तुम्ही करू शकता. जर तेलाचे असेल, तुपाचा दिवा असेल तर ती वात
तुमची इकडे तिकडे होणार नाही, फुलवात राहणार आहे, त्यामुळे काही गरज नाही. जर तेलाचा लावला तर पण शुद्ध गाईचं तुपाचा दिवा लावायचा या दिवशी प्रयत्न करा. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. भगवान विष्णूला प्रार्थना करायची, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, माझ्या घराची दरिद्री दूर करा, माझी मनोकामना पूर्ण करा, अशी प्रार्थना करायची. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे दीपदान सांगितलं आणि हा उपाय सांगितला. प्रत्येक महिलांनी हा उपाय आणि असं दीपदान नक्की करा. तुमच्या घरातली नक्कीच दरिद्री दूर होईल. दरिद्री दूर करण्यासाठी हा अतिशय पॉवरफुल उपाय आहे आणि आपल्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी सुद्धा हा उपाय आणि हे दीपदान करणं पौर्णिमेला खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक माझ्या मैत्रिणींना, प्रत्येक माझ्या काकू मावशींना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही हा उपाय नक्की करा आणि असे दीपदान करा आणि असे उपाय करत चला, सेवा करत चला. आणि अशाच छान छान उपायांसाठी, सेवांसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर नक्कीच मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि शेअर करा. शेअर केल्याने काय होईल की या आपलं जगातलं आपल्याला दुःख दूर करायचं आहे, कलियुग आपल्याला दूर करायचं आहे. बऱ्याच महिला बघावं तर काही सेवा करत नाही, उपाय करत नाही. तर आपल्याला आपले वाडवडील करत होते, आपल्याला सुद्धा त्या गोष्टी करायच्या. आपल्याला अध्यात्मात जायचं आहे, अध्यात्म घराघरात पोचवायचं आहे. तर यासाठी व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या सेवेचा, म्हणजे त्यांना सुद्धा हा उपाय करता येईल. आणि जर या दिवशी महिलांचे पिरियड्स आले तर घरात कोणी दुसरं असेल करायला, पुरुष वगैरे किंवा कोणी दुसरं असेल त्यांनी केला तरी सुद्धा चालेल, किंवा तुमची मुलं मोठी असेल त्यांना हा उपाय आणि एक दीपदान करायला सांगा. आणि जे तुम्ही पेटवलं होतं बघा, तर त्यात तुम्ही म्हणणार की तांदूळ काळे होतील, आपण घरात पेटवलं होतं बघा, तर ते तांदूळ आणि लवंग तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं जिथे ओला कचरा असतो, किंवा तुम्ही असं मातीमध्ये पुरून दिलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने करायचं आहे. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक केल्या, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.